हॅलो, वेलकम टू नीताज झोन. बरेच दिवसात रेसिपी केली नव्हती. आज पनीर आणलेलं होतं. आपण आता पनीर चिली जो स्टार्टर आयटम आहे तो पाहूया. तर त्याच्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे पहा. हा मैदा आहे, 2 टेबलस्पून लागणार आहे. कॉर्नफ्लोअर आहे, तोसुद्धा 2 टेबलस्पून लागणार आहे. त्याच्यानंतर लिंबू अर्धा वापरणार आहे. लसूण चिरून घेतला आहे. आलं बारीक चिरून घेतलेलं आहे. तुम्ही खिसूनसुद्धा घेऊ शकता. त्यानंतर कांद्याची पात ही बारीक चिरून घेतली आहे. कांदा पहा असा चिरून घेतलेला आहे, जसं आपण दो प्याजाला चिरून घेतो ना तसा. मिरच्या पण घेतलेल्या आहेत, आवडीनुसार कमी जास्त करू शकता. सगळ्यात इन्ग्रेडियंट म्हणजे हे मध घेतलेलं आहे, थोडी चकाकी येण्यासाठी. मधसुद्धा थोडा वापरणार आहे मी. आणि ब्लॅक पेपर पावडर म्हणजे काळी मिरी पूड आहे, तीसुद्धा वापरणार आहे. तिखट, मीठ आणि हे पनीर आहे. तर आता मी हे 2 टेबलस्पून मैदा आणि 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर, त्याची स्लरी थोडं थोडं पाणी घालून तयार करायचे. मीठ घालायचं आहे त्याच्यामध्ये. हळूहळू पाणी घालत जावं आणि साधारण स्लरी अशी व्हावी. त्याच्यानंतर पनीर त्यात तळून घेतलेलं आहे. आता थोड्याशा तेलामध्ये कांदा आणि कॅप्सिकम परतून घ्यायचा आहे, बाजूला काढून ठेवायचा आहे. थोड्याशा तेलामध्ये जे आपण आलं लसणाचे बारीक चिरून घेतलेलं आहे ते घालायचं आहे. आता मी देशी बनवणार आहे, त्याच्यामध्ये त्याच्या अजिनोमोटो वगैरे हा प्रकार मी वापरणार नाही आहे. साधारण परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये काळी मिरी पावडर टाकली आहे. अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आवडीनुसार लाल तिखट. तिखटाच्या ऐवजी जर करता तुम्ही काश्मीरी मिरच्या भिजवून मिक्सरवर काढून जर घातलात तर खूपच सुंदर कलर येतो. आत्ता मी गडबडीत केलं आहे त्यामुळं तिखट टाकलं आहे. मीठ टाकलेलं आहे. टोमॅटो सॉस त्याच्यामध्ये टाकायचा आहे थोडा. थोडंसंच तेल मी ठेवलेलं होतं आणि मग त्याच्यामध्ये हे मी हनी म्हणजेच मध थोडा घातलेला आहे पहा. खूप छान चकाकी येते त्याच्यामुळं. आता जी स्लरी होती त्यातलीच 1 टेबलस्पून एवढी स्लरी आपण ह्याच्यात घालायची आहे, त्याचा थिकनेस वाढवण्यासाठी. आणि गॅस मोठा करून आपण ते फिरवून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये तळलेले जे पनीर आहेत ते घातलेलं आहे. त्यानंतर जो कांद्याचा पात आहे तीसुद्धा घातली आहे. आपण परतून घेतलेला कॅप्सिकम आणि कांदा तोही घातलेला आहे. एकदम झटपट अशी रेसिपी आणि हॉटेलसारखंच छान चव लागते. नक्की करून पहा. फॉलो नीताज झोन, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.